सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातील कामगारांच्या आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत शिवतीर्थ स्मारक समितीच्या वतीनं इचलकरंजी इथल्या ESI हॉस्पिटलच्या नूतनीकरणासह विविध मागण्यांसाठी आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनात हॉस्पिटलमधील अपुऱ्या सोयी सुविधा, अपुरं मनुष्यबळ तसंच काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी इचलकरंजीतील ESI हॉस्पिटलमधील विविध समस्या मांडण्यात आल्या. विशेषतः हॉस्पिटलमधील अधिकारी मिलिंद चौधरी आणि जावडेकर मॅडम यांची तातडीनं बदली करून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर प्रतिक्रिया देताना मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संबंधित प्रश्न गांभीर्यानं घेत तातडीनं बैठक घेऊन यावर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलं. तसंच जे अधिकारी कामात चालढकल करतील किंवा दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान समितीच्या वतीनं दिलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आलंय की इचलकरंजी हे मोठं औद्योगिक शहर असून इथं हजारो कामगार ESI सेवांवर अवलंबून आहेत. मात्र सध्या हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळं रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक वेळा रुग्णांना तातडीनं उपचार मिळत नसल्यामुळं त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागते. हॉस्पिटलमध्ये लॅब, CT स्कॅन, 2D इको मशीन, इंडोस्कोपी, MRI यांसारख्या अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून द्याव्यात. तसंच त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर आणि ऑपरेटर नेमावेत अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय ESI सेवा प्रणाली वर्षातल्या 365 दिवस पूर्ण क्षमतेनं कार्यरत ठेवावी असंही सांगण्यात आलं. तसंच सध्या रिकामी असलेली जुनी इमारत तातडीनं दुरुस्त करून तिचा उपयोग ESI हॉस्पिटलसाठी करावा आणि महापालिकेमार्फत निधी उपलब्ध करून देऊन आधुनिक आणि सुसज्ज आरोग्य सुविधा उभाराव्यात अशी मागणीही करण्यात आली. कामगारांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी अपेक्षा समितीनं व्यक्त केली. यावेळी पुंडलिक जाधव, शहाजी भोसले, आनंद कांबळे, संजय मेटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आज पुन्हा आम्ही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली माननीय आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे आमच्या विविध मागण्यासंदर्भातील निवेदन सादर केले. त्यामध्ये आमची प्रामुख्यानं वारंवार IGM डेव्हलपमेंटची एक मागणी आहे. जे DM एंटरप्राइजेस आहे ते बदलून चांगल्या उच्च दर्जाची सेवा देणारे जे काय असतील तिथं त्या लोकांना संधी द्यावी याबद्दलची एक मागणी होती. व ESI संदर्भातली सगळ्यात मोठी मागणी होती की ESI संदर्भातले जे की मिलिंद चौधरी व जावडेकर मॅडम ही जे अधिकारी आहेत वारंवार मागणी करून आम्ही देखील मिटिंगा लावल्या, नवीन हॉस्पिटल संदर्भातली बैठका झाल्या, नवीन हॉस्पिटल संदर्भात लागणारं सर्व मार्गदर्शन देखील पालकमंत्र्यांनी केले. पण त्यांची कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका तिथं दिसत नाही किंवा जे काही गोष्टी असतील ते सांगायचे आणि करायचे अशा पद्धतीने त्यांचे जे काम चालू आहे त्याचा आम्ही निषेध करून माननीय मंत्री महोदयांना एवढी विनंती केलेलं आहे की मिलिंद चौधरी व जावडेकर मॅडम या दोघांना देखील आमच्या इथून निष्कासित करावे व चांगल्या कामाचे अधिकारी व लोकांची जाण असणारे व लोकांच्या आरोग्याशी खरोखरच गांभीर्यपूर्वक पाहणारे अधिकारी आम्हाला कोल्हापूरला व इचलकरंजीला हवेत. व इचलकरंजीत ESI हॉस्पिटल जे नूतनीकरणाचे काम चालू करणार आहेत मंत्री महोदय ते त्वरित चालू करावे व इचलकरंजीसारख्या मोठ्या सिटीला इचलकरंजी व परिसरातील जे काही कामगार वर्ग त्याचा लाभ घेतात त्यांना मिळावा यासाठी म्हणून आमची ही मागणी आहे.
मंत्री महोदयाने सांगितलेलं आहे की तिथं स्पेशल अधिकारी नेमून आम्ही ते लवकर काम पूर्ण करू. खासदारांनी देखील आम्हाला तशीच ग्वाही दिलेलं आहे. खासदारांनी देखील कलेक्टरांच्या पाशी हीच मिटिंग लावलेली होती की तिथं नूतनीकरण कसे होईल पण लवकरात लवकर मोठी डेव्हलपमेंट कशी होईल हे सन्माननीय आमचे धैर्यशील माने दादा यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं होतं व कलेक्टर साहेबांच्या सोबत मिटिंग लावली होती. त्याच्या जे काही आढावा बैठक आहे ती थोड्या दिवसात होणार आहे व इचलकरंजीतील IGMचा प्रश्न व ESIचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. इतकेच त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्या आश्वासनाची पूर्तता ते लवकरच करतील अशी आम्ही ग्वाही धरतो आणि थांबतो. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक विविध योजनांचं काम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून राबवत आहोत. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर आदरणीय सुनित्राताई यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्रात काम चालू आहे. आणि म्हणून आम्ही या परिसरात काम करत असताना आमचे पालकमंत्री प्रकाशरावजी आबिटकर आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीलचा अतिशय प्रचंड अशा पद्धतीचा हब निर्माण झालेला आहे. अनेक वर्षामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर, प्रायव्हेट इंडस्ट्रीयल, वेगवेगळ्या इंडस्ट्रियल इस्टेट, औद्योगिकता फार प्रचंड मोठी असल्यामुळे आमचं पालकमंत्र्यांच्याकडं आरोग्यमंत्री म्हणून चांगल्या पद्धतीचं निवेदन होतं. इचलकरंजीमध्ये कामगारांच्यासाठी विभागीय सेवा हॉस्पिटल व्हावं आणि ते देखील इचलकरंजी, कोल्हापूर त्याचबरोबर मिरज आणि सांगली हा इंडस्ट्रीयलचा जो मोठा एरिया आहे या संपूर्ण एरियातल्या सगळ्या कामगारांच्या उपयोगी पडावं अशा पद्धतीचं चांगलं हॉस्पिटल कामगारांच्यासाठी उभा राहावं या दृष्टिकोनातून आम्ही केलेले गेल्या 4-6 महिन्यातले अनेक प्रयत्न होते. त्या कामाच्या संदर्भात विविध विषय त्यांच्याकडे दिल्यानंतर ते काम थोडंसं अजून पेंडिंग आहे. ते का पेंडिंग आहे या विचारण्यासाठी आम्ही आलो होतो. आदरणीय साहेब आमच्याशी बोलले आणि त्यांनी असं सांगितलं की लगेचच ह्याचा आम्ही फॉलोअप घेतो आणि हे कामकाज इचलकरंजीमध्ये चालू करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतो आहे. आत्ताच्या परिस्थितीला सदर कामगारांचा जो विषय आहे तो आणि तिथं लागणारा जो स्टाफ आहे तो अधिक त्या ठिकाणी IGM सारखी मोठी हॉस्पिटल असल्यामुळं इचलकरंजीमध्ये तिथं लागणाऱ्या मशिनरी आणि आणखीन ज्या काही सुविधा लागतील त्या देखील कशा लवकरात लवकर उपलब्ध करून देता येतील हे पाहायचं काम नक्की लक्ष घालून पाहतो अशा पद्धतीचा विषय आदरणीय मंत्री महोदय आबिटकर साहेब यांनी सांगितला. आणि म्हणून आम्ही आत्ता या सगळ्या गोष्टी त्या हातात घेतलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी इचलकरंजीसाठी आणि परिसरासाठी यशस्वी कशा होतील आणि कामगारांना आणि नागरिकांना त्याच्या सोयी कशा उपलब्ध होतील हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे.